नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 11 पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आता पेशी रचना, पेशी म्हणजे काय मला सांगा बरं. तर आपलं सर्व सजीवांचे शरीर हे सूक्ष्म घटकांनी बनलेलं आहे. मग ते सूक्ष्म घटक कोण? सूक्ष्म घटक म्हणजे काय? तर पेशी. म्हणजे पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. आणि सूक्ष्मजीव म्हणजे काय? तर सूक्ष्मजीव म्हणजे आपल्याला तुम्हाला माहिती आहे पृथ्वीवर असंख्य जीव आहेत, असंख्य सजीव आहेत. मग त्यापैकी काही जीव आहेत ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत आणि मग ते पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. आणि मग अशा जीवांना काय म्हणतात? तर सूक्ष्मजीव असे म्हणतात. आपण ह्या पाठामध्ये जो पेशी रचना आणि सूक्ष्मजीव हा जो पाठ आहे त्या पाठामध्ये आपण कसला अभ्यास करणार आहोत? तर म्हणजे पेशींचा आकार, पेशींचे निरीक्षण, पेशींचे मोजमाप, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि सूक्ष्मजीव कुठे आढळतात, सूक्ष्मजीवांचे आकार, त्यांचे निरीक्षण, त्यांचं मोजमाप आणि उपयुक्त सूक्ष्मजीव कोणते आहेत, उपद्रवी सूक्ष्मजीव कोणते आहेत, रोगकारक सूक्ष्मजीव या सर्वांबद्दल आपण माहिती या पाठामध्ये घेणार आहोत. पण आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत? तर पेशी म्हणजे काय, पेशींचा आकार, पेशींचे मोजमाप, पेशींचे निरीक्षण याविषयी आपण आजच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत. मुलांनो, सर्व सजीवांचे शरीर हे कशाने बनलेलं आहे? तर सूक्ष्म घटकांनी बनलेलं आहे. त्यांनाच काय म्हणतात? तर पेशी म्हणतात. पण ह्या सूक्ष्म घटकांची संख्या ही प्रत्येक सजीवांमध्ये वेगवेगळी असते. म्हणजे ती सारखीच नसते, सगळ्याकडे सारखी नसते. आता पेशी तुम्हाला माहिती आहे, आपण सजीवांचे जेव्हा वर्गीकरण शिकलो तेव्हा सजीवांचे वर्गीकरण पेशीनुसार कसं होतं? तर एकपेशीय आणि बहुपेशीय. एकपेशीय म्हणजे काय? तर जे सजीव एकाच पेशीने बनलेले आहेत त्यांना काय म्हणतात? तर एकपेशीय म्हणतात. उदाहरणार्थ अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम आठवतं का तुम्हाला? आणि बहुपेशीय म्हणजे काय? तर ज्या सजीवांचे शरीर एकापेक्षा अधिक पेशीने बनलेलं आहे त्यांना काय म्हणतात? तर बहुपेशीय म्हणतात, बहुपेशीय सजीव असे म्हणतात. मग उदाहरण सांगा बरं मला, कुठलं उदाहरण? तर घोडा, अस्वल, हत्ती हे बहुपेशीय प्राण्यांचे उदाहरण आहेत. मुलांनो, पेशीमय रचना हे सजीवांचे लक्षण आहे. काय? तर पेशीमय रचना हे सजीवांचं लक्षण आहे. आणि पेशींची संख्या ही म्हणजे सजीवांच्या रचनेनुसार म्हणजे ती वेगवेगळी असते. काय? ती संख्या ही रचनेनुसार ती वेगवेगळी असते. मग आता आपण पहिल्यांदा पेशी म्हणजे काय ते पाहूया. आता पेशी म्हणजे काय? तर पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. काय? तर पेशी हा सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. तर अमिबा तुम्हाला माहिती आहे, मी आता सांगितलंच ना की अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे. म्हणजे तो एकाच पेशीपासून बनलेला आहे. मग तो त्याच्या कुठल्याही भागातून तो अन्न ग्रहण करतो. पण तसं इतर प्राण्यांमध्ये नाही आहे. इतर प्राण्यांमध्ये वेगवेगळे अवयव आहेत. काय? तर इतर प्राण्यांमध्ये वेगवेगळे म्हणजे अन्न ग्रहणासाठी वेगवेगळे अवयव आहेत. आता पेशी तुम्हाला कळलं की पेशी काय आहे? तर पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. आता शरीराच्या आतमध्ये या पेशींची रचना कशी असते माहिती आहे? संघटनात्मक रचना असते. पण मग या पेशींची संघटनात्मक रचना बघण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. मी तुम्हाला एक पुस्तकांची संघटनात्मक रचना सांगते. कळलं? त्याच्यानुसार तुम्हाला पेशींची संघटनात्मक रचना समजेल. पुस्तकांचे तुम्हाला माहिती आहे का, अनेक अक्षरं मिळून काय तयार होतात? सांगा बरं. अनेक अक्षरं मिळून शब्द तयार होतात. कळलं? आणि अनेक शब्द म्हणजे एकत्र येऊन काय बनतात? तर वाक्य तयार होतात. अनेक वाक्य तयार होऊन काय तयार होतं? तर परिच्छेद तयार होतात. आणि अनेक परिच्छेद एकत्र येऊन काय होतात? तर पाठ तयार होतो. आणि अनेक पाठ एकत्र येऊन काय होतं? तर आपलं पुस्तक तयार होतं. म्हणजे ही पुस्तकाची संघटनात्मक रचना कळली तुम्हाला की अक्षरं एकत्र येऊन काय होतात? वाक्य तयार होतात. वाक्य एकत्र येऊन काय तयार होतात? तर परिच्छेद तयार होतात. अक्षरं एकत्र येऊन शब्द तयार होतात. शब्द एकत्र येऊन अनेक वाक्य तयार होतात. आणि अनेक वाक्य तयार होऊन काय होतात? तर परिच्छेद तयार होतात. आणि परिच्छेद तयार होऊन काय होतात? तर पाठ तयार होतो.
मग अशी तुम्हाला संघटनात्मक पुस्तकाची संघटनात्मक रचना तुम्हाला कळली. मग आता म्हणजे सजीवांच्या शरीरामध्ये सुद्धा काय संघटनाचे म्हणजे अशी संघटनाची पातळी असते, संघटकाची पातळी असते, ती आपण आता पाहूया. ही बघा पेशी, पेशींपासून काय बनतात नंतर उती, उती एकत्र येऊन काय बनतात तर इंद्रिय बनतात, आणि सगळे इंद्रिय एकत्र येऊन काय बनतात तर इंद्रिय संस्था बनते. काय इंद्रिय संस्था बनते, आणि इंद्रिय संस्था सगळ्या इंद्रिय संस्था मिळून काय बनतं तर आपलं शरीर बनतं. म्हणजे अशा शरीर पातळ्या असतात, अशा काय शरीर पातळ्या असतात. आता मुलांनो, सजीवांचे म्हणजे सर्व सजीवांची रचना आणि कार्य ही पेशींच्या पातळीवरच होत असतात. आणि सजीवांची म्हणजे सर्व सजीवांचे काय हे जीवनक्रिया ह्या काय कुठे होतात तर पेशीवरच, पेशीमध्येच, पेशींच्या आधारित सर्व जीवनक्रिया घडून येतात. सर्व सजीवांच्या जीवनक्रिया हे पेशींच्या आधारावरच होत असतात. मग पेशी म्हणजे काय तर पेशी सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे, आणि सर्व सजीवांच्या सर्व जीवनक्रिया ह्या पेशींच्या आधारेच घडून येत असतात. आता अमिबा, मी तुम्हाला मगाशी अमिबाचं उदाहरण सांगितलं. आता अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे, त्यामुळे अमिबामध्ये सुद्धा अन्नग्रहण, पचन, उत्सर्जन ह्या सगळ्या क्रिया त्याच्या एका पेशीतच होत असतात, आणि त्याचे प्रजनन सुद्धा त्याच्याच पेशीचे विभाजन होऊन होत असते. म्हणजे ह्याच्या सर्व आपल्या रचनात्मक आणि कार्यात्मक क्रिया ह्या त्याच्या एकाच पेशीमध्ये होत असतात. मग पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. मुलांनो, पेशींबद्दल अनेक म्हणजे शास्त्रज्ञांनी संशोधन केलेलं आहे, आणि त्या संशोधनानुसार अनेक सिद्धांत सुद्धा मांडले गेलेले आहेत. आपण आता त्याची माहिती घेऊया. तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इसवी सन 1665 मध्ये बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला. कसल्या झाडाचा पातळ काप घेतला तर बुचाच्या झाडाचा एक काप घेतला आणि सूक्ष्मदर्शकाच्या खाली पाहिला. तेव्हा त्याला कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्याप्रमाणे रचना दिसून आली. तुम्हाला मधमाशीचं पोळ्याचा कप्पा माहिती आहे का? मधमाशीचं पोळं कधी बघितलंय मुलांनो? तर त्याच्यात जे कप्पे असतात तसं काय आलं, त्याला कप्पामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्याप्रमाणे रचना दिसून आली. तर या कप्प्यांना त्यानं पेशी हे नाव दिलं. काय तर या कप्प्यांना त्याने काय केलं तर हे बघा असं मधमाशीच्या पोळ्यासारखे असं त्याला दिसलं. तर या कप्प्यांना काय म्हटलं त्याने पेशी हे नाव दिले. सेल, पेशी म्हणजे सेल. लॅटिन भाषेत सेला म्हणजे लहान खोली होय. लॅटिन भाषेत सेला म्हणजे काय तर लहान खोली होय. एम.जे. श्लायडेन व थिओडोर श्वान या दोन शास्त्रज्ञांनी 1838 साली पेशींच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला की सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. 1885 मध्ये आर. विर्शो यांनी सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असे स्पष्ट केले. कळलं तुम्हाला की पेशींचा शोध कोणी लावला आणि म्हणजे त्या पेशी हे नाव कसं हे झालं की काय झालं, त्या रॉबर्ट हुक याने सूक्ष्मदर्शकाखाली एका झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला आणि त्याला त्या कापामध्ये काय केलं तर असं मधमाशांसारखे पोळ्यातील कप्प्याप्रमाणे रचना दिसून आली आणि त्या कप्प्यांना त्याने पेशी हे नाव दिलं. सेल म्हणजे कप्पे. लॅटिन भाषेत सेला म्हणजे लहान खोली. कळलं? तर पेशींचे मोजमाप व निरीक्षण काय पाहूया आपण तर पेशींचे मोजमाप व निरीक्षण. तर अँटॉन ल्युवेहॉन्ग यांनी 1673 मध्ये विविध भिंग एकत्र करून एक सूक्ष्मदर्शक ही उपकरण तयार केलं. काय तर अँटॉन ल्युवेहॉन्ग यांनी काय केलं 1673 मध्ये विविध भिंग एकत्र करून काय केलं सूक्ष्मदर्शक तयार केला. हा बघा ह्या स्क्रीनवर दिसतो, ह्याला काय म्हणतात सूक्ष्मदर्शक म्हणतात. काय म्हणतात सूक्ष्मदर्शक. आपण या सूक्ष्मदर्शकाच्याच खाली आपण पेशी किंवा सूक्ष्मजीव हे आपण पाहू शकतो. कळलं? पेशी ह्या अत्यंत सूक्ष्म असतात, त्या आपल्याला डोळ्याने दिसत नाही मुलांना.
पेशी या अत्यंत सूक्ष्म असतात, त्या आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, ते आपल्याला पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचाच उपयोग करावा लागतो. उघड्या डोळ्यांनी त्या आपल्याला दिसत नाही. हा मायक्रोस्कोप आहे, ह्याला मायक्रोस्कोप म्हणतात इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये त्याला सूक्ष्मदर्शक म्हणतात. या सूक्ष्मदर्शकाच्या खाली आपण हे भिंग असते, इथे काय आहे, हे भिंग असतं आणि इथे आपण जे आपल्याला बघायचं आहे, समजा एखाद्या कोणाच्या पानाच्या पेशी बघायच्या आहेत, कुठल्या पेशी बघायच्या आहेत, तर ते इथे काचपट्टीवर ठेवून आपण इथे बघू शकतो आणि ह्या भिंगातून बघायचं आणि ते काचपट्टीवर आपल्याला ज्याच्या म्हणजे पानांच्या कसल्या मुळांच्या पेशी बघायच्या असतील तर आपलं इथे काचपट्टीवर त्या पेशी ठेवायच्या आणि ह्या भिंगातून आपण त्या बघू शकतो आणि ह्याला काय म्हणतात, तर ह्याला मायक्रोस्कोप म्हणतात इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये संयुक्त सूक्ष्मदर्शक असे म्हणतात. पेशींच्या आकारमानाचे मोजमाप मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा वापर करून केले जातात. पण पेशी अतिशय सूक्ष्म असतात माहिती आहे ना, आणि पेशी आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यांचे मोजमाप कसे करतात, तर त्यांचे मोजमाप मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा, हे एकक आहेत, तर या एककांचा वापर करून केले जाते. आता 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. काय मुलांनो, 1 सेंटीमीटर, तुम्हाला माहिती आहे 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर, तर 10 मिलीमीटर आणि 1 मिलीमीटर म्हणजे किती, तर 1000 मायक्रोमीटर आणि 1 मायक्रोमीटर बरोबर 1000 नॅनोमीटर. मग ह्या म्हणजे 1 मायक्रोमीटर म्हणजे काय, तर 1000 नॅनोमीटर. मग ह्या एककांचा वापर करून मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा वापर करून पेशींच्या आकारमानाचे मोजमाप केले जाते. पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. हा बघा मी सांगितलं नाही, हा वापर पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकांचा वापर केला जातो, ज्यामध्ये भिंगामुळे काचपट्टीवरील वस्तू आपल्याला दिसते. हे भिंग आहे, काही भिंग आहे, या भिंगामधून आपण काय करतो, आपण काचपट्टीवरून ह्या भिंगावर मधून बघायचं आणि इथे ही काचपट्टी असते, ही बघा इथे काचपट्टी ठेवायची आणि मग काचपट्टीवर आपल्याला जे काही बघायचं आहे, ज्या कोणत्या पेशी बघायच्या आहेत, कुठल्या कुठल्या जशा पानांच्या, फुलं ह्यांच्या, खोडाच्या सालीच्या, या आपण ह्या काचपट्टीवर इथे काचपट्टी ठेवायची आणि इथे आपण इथून बघायचं आणि मग आपल्याला त्या दिसतात. कळलं, हे भिंग असतं, इथे हे नेत्रभिंग दिलंय ना, इथे नेत्रभिंग आणि इथे आपल्याला वस्तू ठेवायची असते. मुलांनो, आता संयुक्त सूक्ष्मदर्शकातून दिसणाऱ्या कांद्याच्या पेशी, आपण तुम्हाला आता आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा आपण वापर करून काय आपण कांद्याच्या पेशी कशा दिसतात संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या खाली, हे आपण आता पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण ना एक छोटासा प्रयोग करूया. म्हणजे कांदा तर तुम्हाला माहिती आहे, मग तो काय करायचा, तुम्ही घरी नाही करू शकत कारण आपल्या घरी मायक्रोस्कोप नसतो, पण तुम्ही तुमच्या शाळेमध्ये असेल तर शाळेमध्ये तुम्ही करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्ही एक कांदा घ्यायचा आहे, तो कांद्याचा कापायचा, कांद्याची फोड करायची आणि मग त्या फोडीच्या म्हणजे आपला तो आतला जो भाग असतो, खोलगट भाग असतो, त्याच्यातून एक पातळसा पापुद्रा काढायचा. काय करायचा, एक पातळसा पापुद्रा काढायचा आणि तो पापुद्रा कुठे ठेवायचा, तर तो काचपट्टीवर ठेवायचा. कुठे, काचपट्टीवर ठेवायचा आणि मग त्याच्यावर पाणी घालायचं आणि पण तो जो आपण पापुद्रा, हा बघा हा असा पापुद्रा आपण काढायचा. ही फोड आहे कांद्याची, ह्याच्यातून एक पापुद्रा घ्यायचा. सगळ्यांना कांदा तर माहिती आहे ना तुम्हाला, तर ह्याच्यातून एक पापुद्रा घ्यायचा आणि हा पापुद्रा तो काचपट्टीवर ठेवायचा आणि आपण लक्ष द्यायचं की हा पापुद्रा असं घडी नाही झाली पाहिजे, ह्याची फोल्ड नाही झाला पाहिजे, हा असाच्या असाच राहायला पाहिजे. आणि मग त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं आणि काय टाकायचं, आयोडीन आणि इओसिन्स ह्याचे विरळ द्रावणाचे एक ड्रॉप टाकायचे. कळलं, ह्याच्यावर एक काचपट्टीवर हा एक पापुद्रा ठेवायचा, नंतर पाण्याचा ड्रॉप टाकायचा आणि मग इओसिन किंवा आयोडीन यांच्या विरळ द्रावणाचा एक ड्रॉप म्हणजे एक थेंब टाकायचा, किंवा इओसिन किंवा आयोडीन, हा दोन्ही नाही, तर त्याचा एक ड्रॉप टाकायचा आणि मग त्या कव्हर स्लिप टाकायची त्याच्यावर, म्हणजे आच्छादन करायचं, त्याला कव्हर स्लिप म्हणतात त्याला. एक आच्छादन करायचं म्हणजे कव्हर स्लिप टाकायची आणि मग हा मायक्रोस्कोपच्या खाली बघायचा भिंगातून. त्या काचपट्टीवर ही काचपट्टी कुठे ठेवायची, तर ती मायक्रोस्कोपच्या खाली ठेवायची आणि वरून भिंगातून आपण बघायचं. मग त्या भिंगातून आपल्याला काय, आपण जेव्हा सूक्ष्मदर्शकाच्या भिंगातून आपण ह्या कांद्याच्या सालीला बघू, म्हणजे खाली बघू आपण, तर तेव्हा आपल्याला काय दिसतील, तर ह्या अशा कप्प्यांसारखे
कप्प्यांसारखी रचना दिसेल. ही कशी दिसेल तर ही कप्प्यांसारखी रचना दिसेल. भिंगातून आपण बघितल्यावर मायक्रोस्कोपच्या त्या संयुक्त मायक्रोस्कोपच्या भिंगातून आपण जेव्हा विशाल भिंग त्याच्यातून बघू तेव्हा आपल्याला त्या काचपट्टीवर कशी दिसेल ही रचना दिसेल कांद्याच्या. मग ही रचना ही रचना म्हणजेच काय तर ह्या कांद्याच्या पेशी आहेत. काय आहेत ह्या कांद्याच्या पेशी आहेत. समजलं काय आहेत या कांद्याच्या पेशी. अशा पद्धतीने तुम्ही मुलांनो वनस्पतीचे विविध भाग तुम्हाला तर माहितीच आहेत जसे की मुळं, तुम्ही खोडाचे साल किंवा पानं यांच्या ह्या अशीच कृती करून तुम्ही मायक्रोस्कोप खाली म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली तुम्ही अशा पेशींची रचना तुम्ही त्यांची बघू शकता. तुम्ही गेल्या वर्षी सुद्धा पाण्याचा असाच ड्रॉप घेऊन तुम्ही पॅरामेशियम हे एकपेशीय प्राणी पाहिले असालच तुम्ही. म्हणजे आपण गेल्या वर्षीच्या 6वीच्या पुस्तकामध्ये आहे म्हणजे ही प्रोसिजर होती आणि मग तेव्हा तुम्ही ते पाहिलं असाल. आणि तुम्ही वेगवेगळ्या वनस्पतीचे भाग जसे की मुलाग्रे, खोडाची साल, पानं यांचे विविध भाग हीच कृती करून तुम्ही सूक्ष्मदर्शकाखाली त्यांच्या ज्या पेशींची रचना तुम्ही पाहू शकता. ही बघा ही पेशींची रचना कशी आहे कप्प्यांसारखी आहे की नाही. त्या आपल्या मधमाशीच्या पोळ्यांमध्ये जे जसे कप्पे असतात तसे आहेत. म्हणजे ह्या पेशी आहेत. काय आहेत ह्या पेशी आहेत सेल्स. कळलं. पेशी काय आहे पेशी हे सर्व सजीवा पेशी म्हणजे काय तर रचनात्मक आणि कार्यात्मक असे घटक आहेत. मुलांनो तर साईज ऑफ सेल्स पेशींचा आकार. आता पेशींचा आकार प्रामुख्याने कार्याशी निगडित असतो. पेशींचा आकार हा विविध असतो. मी तुम्हाला मगाशीच म्हटलेलं आहे की प्रत्येक सजीवांमध्ये त्यांच्या म्हणजे पेशींची संख्या ही वेगवेगळी असते सारखी नसते. मग विविध आकाराच्या पेशी असतात. मग पेशींचा आकार प्रामुख्याने कार्याशी निगडित असतो. कशाशी तर कार्याशी निगडित असतो. तुम्ही ही आकृती बघितली आहेत का. इथे आकृती दिलेली आहे बघा. ह्या वेगवेगळ्या पेशी दिलेल्या आहेत इथे. तर ह्यांचे काही काही आकार आहेत. हे बघा ह्या आकारानुसार तुम्हाला म्हणजे तुम्ही जर निरीक्षण केलं ह्या आकृतीचे तर तुम्हाला कळेल कसले कसले वेगवेगळे आकार असतात पेशींचे. काही काहींचे गोलाकार असतात, दंडाकार आहेत, स्तंभाकार असतात, सर्पिलाकार असतात, आयताकार असतात. हे बघा आयताकार असतात, म्हणजे अंडाकृती असतात, स्तंभाकार असतात. असे वेगवेगळे पेशींचे आकार असतात. त्यामुळे प्रत्येक म्हणजे सजीवांमध्ये आणि आकार हे वेगवेगळे असतात. त्यांच्या प्रत्येकाच्या मध्ये आणि त्यांची संख्या सुद्धा वेगवेगळी असते. सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. काय तर सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. आता आपण पेशींचे वेगवेगळे आकार पाहिले आहेत ना. वेगवेगळे दंडाकार, सर्पिलाकार, गोलाकार, आयताकृती असे वेगवेगळे आकार आपण आता पाहिले. इथे कुठले कुठले पाहिले सांगा. अंडाकृती, सर्पिलाकार, स्तंभाकार, दंडाकार, गोलाकार, आयताकार असे विविध आकाराच्या पेशी येतात. मग सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. आता या घटकांनाच काय म्हणतात वेगवेगळे घटक असतात आणि मग या घटकांनाच काय म्हणतात तर अंगके म्हणतात. पेशी अंगके असे म्हणतात. या अंगकांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक वापरतात. कुठला तर इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक वापरतात. कारण याच्या साहाय्याने अतिसूक्ष्म घटकांच्या प्रतिमेचे वर्धन होऊन त्याची 2 अब्ज पटपर्यंत मोठी प्रतिमा अभ्यासता येते. कारण ह्या तुम्हाला माहिती आहे पेशी ह्या अतिशय सूक्ष्म असतात. त्या डोळ्याने तर अजिबातच दिसत नाही. पण साध्या मायक्रोस्कोप खाली सुद्धा नाही तर त्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप खाली दिसतात. आणि त्या इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपच्या साहाय्याने अतिसूक्ष्म जे घटक आहेत म्हणजे जसे की पेशीचे अंगके, केंद्रके वगैरे आहेत. आपण पुढे शिकणारच आहोत कुठली कुठली पेशीची अंगके आहेत ती. म्हणजे ती सर्व जे घटक आहेत अतिसूक्ष्म घटकांच्या ज्या प्रतिमा असतात त्याचे वर्धन होऊन त्या प्रतिमांची साईज त्यांची 2 अब्ज पटपर्यंत मोठी प्रतिमा अभ्यासता येते. म्हणजे त्यांच्या ह्या मोठे प्रतिमा म्हणजे प्रतिमा त्या इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप खाली आपल्याला दिसतात आणि मग त्यामुळे आपल्याला अभ्यास करणं सोयीचं जातं. तर मुलांनो आज आपण काय शिकलो तर आज आपण पेशी म्हणजे काय तर पेशी म्हणजे काय तर सर्व सजीवांचं शरीर हे सूक्ष्म घटकांनी बनलेलं आहे. आणि पेशी म्हणजे काय तर पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. पेशींची संख्या ही सर्व सजीवांमध्ये वेगवेगळी असते. पेशी आपल्याला अतिशय सूक्ष्म असतात त्यामुळे आपल्याला त्या डोळ्याने आपल्या दिसत नाही. त्या मायक्रोस्कोप किंवा सूक्ष्मदर्शकाखालीच आपण
त्या पाहू शकतो. आपण आता कांद्याच्या सालीच्या म्हणजे कांद्याच्या पेशी आपण पाहिल्या. तर पेशी कशा असतात, तर ह्या पेशी ह्या कप्प्यांप्रमाणे असतात. मधमाशीच्या पोळ्याच्या कप्पे असतात तशा ह्या पेशी असतात. पेशींचे आकार सुद्धा वेगवेगळे असतात. पेशींचे आकार वेगवेगळे असतात. कोणी सर्पिलाकार असतात, अंडाकृती असतात, आयताकार असतात. हे आपण आज पाहिलं. आणि पेशी हा सजीवांचा काय तर रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. सर्व सजीवांच्या ज्या जीवनक्रिया आहेत त्या पेशींच्या आधारे सर्व सजीवांच्या जीवनक्रिया घडून येतात. सर्व सजीवांची रचना कार्य ही पेशींच्या पातळीवरच होत असतात. मग पेशी हे काय आहे, तर सजीवांचे रचनात्मक आणि कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत, तर वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत.